सुरुवात झालेली आतापर्यंत 8,139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आले। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवला असून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम आता 2,000 ऐवजी 7,000 रुपये या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 7,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता नमो शेतकरी योजनेची सरकारने आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे। महाराष्ट्र शेतकऱ्यांना या ठिकाणी सगळ्यात मोठा लाभ या ठिकाणी मिळणार असून पंतप्रधान सन्मान निधीचा हप्ता जसा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला अगदी त्याच प्रकारे पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यावर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागल्या असताना सरकारने आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे। आता केंद्र सरकारकडून 2,000 रुपयाच्या रकमेच्या ऐवजी 7,000 रुपये रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आता शेतकरी दरवेळी 2,000 रुपये मिळत होते, परंतु आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आणखीन 5,000 रुपयाची रक्कम ही वाढवून मिळणार आहे। आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारला देखील आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी मिळालेला आहे आणि ही रक्कम आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असून तब्बल 46,85,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। आता यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरलेत, त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्याला शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं। मग आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामधून ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हे आपण पाहूयात। आता दुसरं पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील नमो शेतकरीच्या योजनेवर स्पष्ट विधान केलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो ही योजना आता याआधी आंध्र प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती। म्हणजेच आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देखील शेतकऱ्याची अडचण पाहता 5,000 रुपयाचा हप्ता वाढवून दिलेला होता। मग आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना देखील आर्थिक सहाय्य देण्याचा विचार आपल्या राज्य सरकार आता करणार आहे। आता कारण अतिवृष्टी काही ठिकाणी झाली तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे अक्षरशः शेतकरी हवेलील झाला। महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरं देखील जावं लागलं। त्यामुळेच एकंदरीत वर्षानुवर्ष शेतकऱ्याचे नुकसान सारखंच वारंवार होत आहे आणि या 5 वर्षामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान देखील झालेलं आहे आणि पाठीमागच्या वर्षामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना वाढवून द्यावा असं राज्य सरकार विचार करत होतं। असा विचार करत असतानाच केंद्र सरकारने राज्य सरकारला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आणि हा थेट निधी राज्य सरकारकडून पाठवून देण्यात आला। आता स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी या निधीला मंजुरी दिलेली असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। आता म्हणजेच पाहायला गेलं तर 5,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना वाढवून मिळणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले की या हप्त्यासाठी फक्त हेच शेतकरी पात्र ठरणार आहेत। मग आता रोख रक्कम फक्त त्यांच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मग आता कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत हे आपण पाहूयात। शेतकऱ्यांना कोणकोणती कागदपत्रे जमा करावं लागणार आहे, कोणता वेगळा अर्ज भरावा लागणार आहे ते देखील पाहणार आहे आणि कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहेत याची देखील माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता कारण आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना पाहायला गेलं तर 7,000 रुपये या ठिकाणी मिळाले होते, परंतु सरसकट मिळाले नव्हते। केंद्र सरकारकडून जेव्हा निधी येत असतो तेव्हा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून शेतकऱ्याची लिस्ट ही राज्य सरकारकडे पाठवली जाते आणि आंध्र प्रदेशमधील सरकारकडून जेव्हा 5,000 रुपये वाढवून शेतकऱ्यांना मिळाले होते तेव्हा ही रक्कम फक्त ठराविक शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाली होती। शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये देखील ही योजना राबवण्यात येणार आहे। मग त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत। मग आता ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत का नाही हे देखील चेक करण्यासाठी सरकारला आता रोड मॅपचा वापर देखील करावा लागणार आहे। आता सरकारकडून असं देखील तपासलं जाणार आहे की या योजनेची रक्कम खरंच महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली आहे का। महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्यासाठी सरकार आता नवीन प्रक्रियेचा वापर करत आहे। आता महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवत असताना सर्वात पहिल्यांदा पाहायला गेलं तर अंदाजे महाराष्ट्रातील जवळजवळ 20 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे।
त्यानंतर हळूहळू हप्ता वाटपाचा विस्तार वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारचा देखील आहे. आता अनेक जिल्ह्यामध्ये सरकार काय करणार आहे बघा. शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता देशभरातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचवत असतानाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यावर स्पष्टपणे विधान आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. जेव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल त्याच वेळी शेतकऱ्यांना देखील आर्थिक सहाय्य मिळणार असून हप्ता वाढवून देण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. अखेर राज्य सरकारकडून देखील या ठिकाणी शेतकऱ्याचा विचार करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काय सांगितले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना कोणतेही तुम्ही जे काही शेतकरी गरजू आहेत, जे शेतकरी नमो शेतकऱ्याचा हप्ता तुम्ही इतक्या दिवस तटवून ठेवला होता, तर लवकरात लवकर आम्ही पैसे देखील पाठवलेत आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाढीव हप्ता पाठवा असा आदेश देखील आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता आपल्या अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील देशभरामधील पाहायला गेले तर 9.7 कोटी शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता मिळाल्यावरती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना देखील वाढवून हप्ता मिळावा यासाठी आर्थिक निधीला मंजुरी देखील दिली आणि अखेर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांमध्ये सोडणार असल्याचं स्पष्टपणे विधान आता राज्य सरकारने केलेलं आहे. त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 2,000चा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख ठरवण्यात आलेली आहे, परंतु आणखीन 5,000 रुपये सरकारमार्फत तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत. आता ते कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत ते देखील पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, टोटल तुम्हाला 7,000 रुपयाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. यासाठी सरकारकडून 20 जिल्ह्याची निवड देखील करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी बँकेमध्ये हे पैसे सोडण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. शेतकरी मित्रांनो, पाहायला गेले तर 19 नोव्हेंबर रोजी PM किसान योजनेचा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला होता. अगदी त्याच प्रकारे महाराष्ट्रातील 46,85,000 शेतकऱ्यांना 7,000 रुपये रकमेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी काही जिल्ह्याची यादी देखील तयार केलेली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्याचबरोबर अवकाळी पाऊस झाला, शेतकऱ्याचं नुकसान झालं, ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे, त्यामुळे त्या जिल्ह्याची यादी देखील आज आपण 20 जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी तुम्हाला 5,000 रुपये वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी या ठिकाणी जिल्ह्यातील कोणते शेतकरी पात्र ठरले हे देखील पाहावं लागणार आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्याची नावं या यादीमध्ये आहेत, परंतु बऱ्याच शेतकऱ्याची नावं ही यादीमधून काढून देखील टाकण्यात आलेली आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा तुमचं नाव यादीमध्ये आहे का, कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी देखील यादी तयार केलेली आहे आणि ही थेट रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता रक्कम जमा होत असतानाच काही आर्थिक तरतुदी आणि काही अटी या ठिकाणी पात्र असणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे आता जमा होणार आहेत. जसं आंध्र प्रदेशमध्ये ही योजना राबवण्यात आली होती, तसंच रोड मॅपचा वापर करण्यात आलेला होता. अगदी त्याचप्रमाणे इथे देखील आता सरकारने नवीन प्रक्रियेचा वापर करत त्याच प्रकारे पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण आणखीन 5,000 रुपये वाढवून देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार आता करत आहे. आता तुमच्या खात्यामध्ये थेट 7,000 रुपयाची रक्कम नमो शेतकरी योजनेअंतर्गत जमा होणार आहे. आता तुमच्यासाठी ही सर्वात मोठी महत्त्वाची बातमी असली तरी देखील तुम्ही शेतकरी पात्र ठरला आहात का हे देखील तुम्ही जाणून घ्या, कारण आता सरकारने निधी देखील बँकांना देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये जसा रोड मॅपचा वापर करण्यात आला होता तसाच या ठिकाणी वापर देखील करण्यात आलेला आहे. त्यानुसार गरजू शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे आता पैसे जमा करणार आहेत. आता सरकारकडून पहिलं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही पडताळणी केल्यानंतरच स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पडताळणी करणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. पण नरेंद्र मोदी साहेबांनी देखील राज्य सरकारला आदेश देण्यात आले होते की राज्य सरकारला मोदी साहेबांनी निधी दिलेला आहे आणि मोदी साहेबांनी ठरवलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. कारण जेव्हा मोदी साहेबांनी राज्य सरकारला निधी दिला त्याचवेळी काही अटी आणि तरतुदी देखील सांगितलेल्या आहेत. महाराष्ट्रातील या जवळजवळ 20 जिल्ह्यामध्येच हे पैसे वाटप करा असे देखील मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. आता मोदी साहेबांनी कोणत्या जिल्ह्याची नावं घेतलेली आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया. आता मोदी साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधीचा
या ठिकाणी देखील शेतकऱ्याची यादी तयार केलेली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील खात्यामध्ये थेट आता 60,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे। चला तर पाहूयात कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आता जिल्ह्यामध्ये पाहायला गेले तर नमो शेतकरी योजनेचा 60,000 रुपयाचा हप्ता कोकण विभागामधील पाहायला गेले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। 60,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याला शेतकऱ्याला मिळणार आहे। त्यानंतर जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची 2,000 रुपयाची रक्कम प्लस 5,000 रुपये वाढवून देणारा हप्ता जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेची हप्त्याची 7,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मिळणार आहे। त्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये देखील मिळणार आहे, हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी ही डायरेक्ट बेनिफिटच्या ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 7,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत। आता साधारणपणे 2,000 रुपयाची रक्कम आणि 5,000 रुपयाची रक्कम अशी 7,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील हा लाभ मिळणार आहे। आणि सकाळी पाहायला गेलं तर 10 वाजल्यापासून हे 7,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती देखील आता सरकारकडून घेण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल, तुमचा उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं उत्पन्न किती आहे हे एकदा तुम्ही चेक करून घ्या। कारण जेव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे तेव्हा तो 7,000 रुपयाचा हप्ता जमा होत असताना तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील आता सरकारकडून चेक केलं जाणार आहे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तुमच्या बँक खात्यामध्ये 7,000 रुपयाची रक्कम ही आता ट्रान्सफर केली जाणार आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता दरवेळी कसा 2,000 रुपये येतो, तो आता 2,000 रुपयाचा हप्ता आणखीन 5,000 रुपये वाढवून देण्यात येणार आहेत। आता नरेंद्र मोदी साहेबांकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून जो काही 5,000 रुपयाचा निधी वाढवण्यात आलेला आहे तो फक्त या 5 शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजे कुठले जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता या ठिकाणी म्हणजेच टोटल 7,000 रुपयाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर फार्मर आयडी कार्ड असेल तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता तुमच्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि त्यासाठी तुमचा फार्मर आयडी कार्ड देखील महत्त्वाचा ठरणार आहे। आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जसा नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये जमा होत होता, तशाच प्रकारे नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचे पैसे 7,000 रुपये जमा होतील। आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्येच महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून त्या ठिकाणी 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे वाढलेले असून टोटल 5,000 रुपये असे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळं शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।